अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जर बघितलं गेलं तर एका विद्यार्थ्याचा जो आहे राजेश बेटेकर नामक विद्यार्थ्याचा जो आहे मृत्यू झालेला होता आणि 5 जण जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये भरती आहे। मी त्याच रुग्णालयाबाहेर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर काही वेळापूर्वी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या 5ही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। एका विद्यार्थ्याचा मात्र या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा एकूणच या ठिकाणी संशय या ठिकाणी डॉक्टरांनी व्यक्त केलेला आहे। माझ्या वानखडे तो काय सांगणार तुम्ही? आता विद्यार्थ्यांची संवाद साधला, प्रकृतीची विचारपूस केली, नेमकी काय सध्याची सिच्युएशन आहे, काय सांगणार? जे काही आश्रमशाळांची, आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी हा अशा प्रकार चालू आहेत ना। आताच महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जे प्रकार झाला, एक विद्यार्थी त्यामध्ये दगावला सुद्धा आणि एकाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे। आता 5 विद्यार्थी इथं या दवाखान्यात आहेत। परिस्थिती चांगली आहे, त्यांची प्रकृती चांगली आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार ते काही जे जेवणानंतर 1 ते 2 घंट्यानंतर त्यांना काही सिम्पटम आडदुखी, मळमळ करणं, अंदाज आहे की कुठलं तरी अन्नातूनच तो प्रकार होऊ शकतो। म्हणून ह्या ज्या बाबी आहे या बाबीकडे लक्ष देणं शासनाचं गरजेचं आहे, जेणेकरून आदिवासींच्या जीवाशी खेळ खेळला नाही गेला पाहिजे। ह्या महर्षी पब्लिक स्कूलच्या बाबतीत असं जे काही घडते तिथं, त्या बाबतीत 2 वर्षापूर्वीच माझ्याकडे एक कंप्लेंट आली होती। मी त्या कंप्लेंटवर त्यांना संबंधितांना पत्रसुद्धा लिहिलं होतं, परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही। वेळेवरच जर कारवाई झाली असती तर हा प्रकार झाला नसता। वारंवार अशा घटना घडतात। यापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी 5 ते 6 आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली होती। डोमा शाळेमध्ये सुद्धा असाच या ठिकाणी प्रकार घडला। भूतबाधेचा वारंवार आश्रमशाळा नेहमी टार्गेटवर असतात। प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेवर या ठिकाणी उपस्थित, पुन्हा एकदा नाहक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बळी गेला। या निमित्तानं आदिवासींचं जे शिक्षण आहे, मुलांचं शिक्षण आहे, ते बोलण्याच्या स्थितीत आहे। अनेक आजुर्लीचे असतील, काही अन्य शाळा असतील, आपल्या मेळघाटच्या आश्रमशाळा असतील, असा वारंवार प्रकार होत आहे। तो प्रकार थांबला गेला पाहिजे। भूतबाधेचा प्रकार कुठंतरी कोणातरी डोक्यातून काढलं, भूतबाधा झाली, अंधश्रद्धेला खतपाणी घालून तिथले विद्यार्थी शिक्षणापासून आज वंचित आहे। याला कुठंतरी पायबंद घातला गेला पाहिजे, त्याचं कुठं समुपदेशन झालं पाहिजे। शासनानं, प्रशासनानं त्यावर लक्ष घातलं पाहिजे। संस्था चालकाला कुठेतरी प्रशासन अभय देत असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित अशा प्रकरणात संस्था चालकांना अभय शासनाकडून असते, म्हणूनच हे प्रकार वारंवार निदर्शनास येतात। संस्था चालकावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांची मान्यता रद्द करावी अशी एकूणच आदिवासी नेत्यांची मागणी आहे। मी हे त्या बाबतीत हेच म्हणेल की त्यांची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे। चौकशी होऊन, सखोल चौकशी होऊन जी योग्य कारवाई ती केली पाहिजे। निश्चितच एकूणच जर बघितलं गेलं त्या संपूर्ण प्रकरणाची त्या योग्यरित्या चौकशी झाली पाहिजे आणि नियमानुसार जर बघितलं तर शाळेवर या ठिकाणी कारवाई देखील झाली पाहिजे अशी मागणी आहे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलेली आहे। तुर्तास जर बघितलं गेलं तर संपूर्ण 5 विद्यार्थी जे खासगी रुग्णालयामध्ये अमरावती शहरामध्ये भरती आहे त्याची संपूर्ण प्रकृती आता ठीक असल्याची माहिती देखील अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।